नमस्कार. प्राध्यापक बी जी मांगले, जागर टाइम्समध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. मित्रांनो, अत्यंत महत्त्वाचा विषय. उमेदवारी अर्ज भरण्याची मुदत परवाच 29ला संपली आता आणि 4 तारखेला माघार घ्यायची मुदत येते. संपत्तीचं विवरण भरलेल्या सगळ्या उमेदवारांनी जाहीर केलेलं आहे किंवा सांगितलेलं आहे. अर्थात काही तक्रारी असतील, तो भाग वेगळा. पण ज्यांनी 2019ला आमदार पद वगैरे भूषवलेलं होतं किंवा दुसरं कुठलंही लोकप्रतिनिधित्व भूषवलं होतं, त्यावेळेला त्यांनी जाहीर केलेली संपत्ती आणि आता 2024ला जाहीर केलेली संपत्ती याच्यामध्ये अनेकांच्या ह्याच्या प्रचंड मोठी तफावत होते. अशी उभा विकास झालाय असं म्हणायला हरकत नाही काही काही जणांचा. पण प्रश्न असा पडतो की सूट प्रत्येकावरती तपास यंत्रणांचा बडगाव दाखवून त्याला भाजपवासी करणाऱ्या मोदी शहा साहेबांना या सगळ्या लोकप्रतिनिधींची चौकशी करून खरं काय ते सांगणार आहात का? बघा, आजच्या व्हिडिओमध्ये तपास यंत्रणा म्हणजे ज्यांनी फॉर्म भरलेला आहे त्यांच्या उत्पन्नात प्रचंड मोठी उभी वाढ दिसते. त्यांची काही आपण उदाहरणं बघणार आहोत आणि सगळ्यात शेवटी आपण जे बघणार आहोत यांच्यावरती चौकशीचा काय नेमकं करणार आहात हे आपण विचारणार आहोत किंवा बघणार आहोत. प्रश्न असा आहे, 2019 आणि 2024 आमदार असतील किंवा कोणताही लोकप्रतिनिधी त्यावेळेला भरलेलं संपत्तीचं विवरण आणि आता 2024ला भरलेलं विवरण याच्यामध्ये मोठ्या प्रमाणात उभी वाढ झालेली दिसते. अनेक उदाहरणं आपण आज घेणार आहोत. 8-9 उदाहरणं आपण आज बघणार आहोत. तपास यंत्रणांचा वापर करून हे शासन राज्य करते अशा पद्धतीचा आरोप हा नेहमीच त्यांच्यावरती होतो. अहो, हेच काय म्हणजे खरं खोटं सुद्धा ते तपासत नाहीत असंच ते सांगितलं. आणि भ्रष्टाचारी जे सगळे आहेत आता यामुळं भारतीय जनता पार्टीमध्ये सामील झालेत अशा पद्धतीचाही आरोप त्यांच्यावरती केला जातो. मला असं म्हणायचं आहे, ज्यांच्या संपत्तीमध्ये प्रचंड मोठी वाढ झाली ती वाढ नैसर्गिक मार्गाने झाली, कामानी झाली किंवा म्हणजे कुठल्या तरी योग्य विचारानं झाली, योग्य कारणानं झाली का कशी आहे, ज्ञात स्त्रोतापेक्षा जास्त संपत्ती त्यांच्याकडे सापडते का, ह्या सगळ्या गोष्टींचा शहानिशा किंवा तपास यंत्रणांनी करावा अशा पद्धतीची अपेक्षा सर्वसामान्य जनता करते. मित्रांनो, तुम्हा सर्वांना माहिती आहे, एक उदाहरण सांगतो. हे सांगण्यापाठीमागचं उदाहरण असं की योग्य अयोग्य त्यांनी कधीही तपासलं नाही. त्याच्या पलीकडे जाऊन ज्यांच्यावरती राजकीय हे आहे, टार्गेट आहे, ज्यांना आपल्या पक्षात घ्यायचं आहे किंवा त्यांना हे करून टाकायला आहे, समाजाच्या दृष्टिकोनातून त्यांना खराब करून टाकायचं त्यांची प्रतिमा, असे जे काही होते यांच्यावरती तपास यंत्रणांचा बडगा वापरला गेला. त्याच्यामध्ये म्हणजे योग्य आयोगाच्या पलीकडं. अहो, हेच काय, मी आता एक पहिलं उदाहरण सांगतो. अनिल देशमुख साहेब, आत्ताचे माजी गृहमंत्री, त्यांच्यावरती प्रचंड मोठा 100 कोटी रुपयाचा हेरफार केल्याचा, गैरव्यवहार केल्याचा आरोप केला ईडीने. शेवटी कोर्टात त्यांना सांगावं लागलं, नाही 100 कोटी रुपये, नाही 50 कोटी, अगदी नाममात्र कोटी 1.25 कोटीचा भ्रष्टाचार, तेही त्याचे पुरावे सापडले नाहीत पण साडाला. आणि मग नंतर त्यांना 1.5 वर्ष सुमारे जेलमध्ये काढावे लागले. हे कर्तृत्व आहे या तपास यंत्रणांचं. दुसरं मी तुम्हाला गंमत सांगतो. दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल असतील, झारखंडचे मुख्यमंत्री असतील, या सगळ्यांना शहानिशा न करता थेटपणे ईडी दाखवली. PMLA अंतर्गत त्यांच्यावरती कारवाई केली. अर्थात हे ज्या वेळेला त्यांच्यावरती हे नोंदवलं जाईल, चार्जशीट नोंदवलं जाईल त्याच वेळेला आणि मग कोर्टात हे सगळं होईल की ते दोषी आहेत किंवा नाही सिद्ध होईल. पण तोपर्यंत काय, वर्षभर पण माणसं आज जर का खितपत पडले असतील, या देशाचे नेते जर का आज खितपत पडलं तर योग्य कितपत आहे. आणि मग PMLA म्हणजे कायद्याचा तुम्ही किती गैरवापर करतात हा महत्वाचा भाग नाही का? मला असाच प्रश्न विचारायचा आहे, तो असा की मग आत्ता जे अर्ज भरले गेलेले आहेत याच्यामध्ये जवळजवळ 8-9 जणांचे मी तुम्हाला उदाहरणं असे देत आहे की त्यांच्या उत्पन्नात प्रचंड मोठी अशी उभी वाढ झालेली दिसून येते.
काय कारवाई करणार आहात? काय तपास यंत्रणांची चौकशी करणार? आम्हाला असं म्हणायचं नाही त्यांच्यावरती कारवाई करा किंवा बेकायदेशीर, पण त्यांच्या चौकशी तरी करा. समाजाला समजू दे यांचे जो विकास आहे हा विकास नैसर्गिक रित्या झालेला आहे. त्यांनी कामातून ते पैसे मिळवलेले आहेत, हे सगळं समजून आहे. त्यांच्याकडे असणारी संपत्ती, अफाट संपत्ती जर ती बघितली जाते त्यावेळेला इतकी प्रचंड मोठी संपत्ती असणारी ही जी मंडळी आहेत यांच्याकडे इतकी संपत्ती आली कुठून याची चौकशी करायला नको का? अहो मी तुम्हाला एक हे सांगतो, कालचाच पेपरची बातमी अशी आहे की फॉर्म भरेपर्यंत 187 कोटी रुपये रोख स्वरूपात वाहनातून जाता येताना पोलिसांनी पकडले, बेकायदेशीर रोख स्वरूपात. मग हे अशाच पद्धतीचे पैसे अशा या लोकांच्याकडचे आहेत का? हे सगळ्या गोष्टीचा नेक्सस जोडला गेला पाहिजे. मी एक पहिलं उदाहरण तुम्हाला सांगतो. राहुल नार्वेकर भारतीय जनता पार्टीचे आहेत. भारतीय जनता पार्टीचे 2019 साली 38.09 कोटी इतकी संपत्ती होते. 2024 साली त्यांच्याकडे 129.81 कोटी रुपये, तब्बल 91 कोटीची वाढ आहे. वाटतं ना तपास करावा, चौकशी करावी तुम्हाला पण. दुसरं उदाहरण सांगतो. एकनाथ शिंदे या राज्याचे मुख्यमंत्री, त्यांच्याकडं 2019 ला 11,57,00,000 रुपये होते. ते 2024 ला आता परवा पडले 37,68,00,000 रुपये सापडले. म्हणजे सापडलेत नाही, त्यांच्याकडे दिसत आहे. प्रतापराव सरनाईक आमदार आहेत, ओळी माजीवाडा, शिवसेनेचे आहेत. एकनाथ शिंदे शिवसेनेचे, हेही शिवसेनेचे आहेत. 2019 मध्ये त्यांच्याकडे 143.97 कोटी इतकी संपत्ती होती. आता ती 2024 मध्ये 333.32 कोटी इतपत वाढली. बघा वाढ किती आहे. तानाजी सावंत शिवसेनेचे आहेत. भूम परांडा हा त्यांचा मतदारसंघ आहे. 2019 ला त्यांच्याकडे 194.5 कोटी एवढी संपत्ती होती. 2024 परवा त्यांनी त्यावेळेला फॉर्म भरला त्यावेळेला त्यांनी असं दाखवलंय 218.1 एवढ्या कोटीची संपत्ती त्यांच्याकडे आहे. अगदी प्रवास जोरदार आहे. धनंजय मुंडे साहेब ज्यांच्यावरती नेहमी आरोप केला जातो, राष्ट्रवादी अजितदादा गटाचे आहेत, परळीचे आहेत, परळी विधानसभा मतदारसंघ आहे. 2019 मध्ये त्यांच्याकडं साधारण 23 कोटीची संपत्ती होती. आता 2024 मध्ये त्यांच्याकडं साधारणपणे 53.80 कोटी इतकी संपत्ती आहे. बघा किती वाढ झाली. सगळ्यात मोठे उदाहरण आहे पराग शाह, हे उद्योजक आहेत, तेही भारतीय जनता पार्टीचे आहेत. घाटकोपर हा त्यांचा मतदारसंघ आहे. त्यांच्याकडं 501 कोटीची संपत्ती 2019 ला होती. ती संपत्ती 2024 ला तब्बल 3,383 कोटी टोकच गाठले. कशा पद्धतीनं कुठनं आले हेही तपासणी व्हावी अशी सगळ्या जनतेची इच्छा आहे. आपल्या माहितीतले वादग्रस्त असे मंत्री दीपक केसरकर कोकणातून येतात. सावंतवाडी त्यांचा मतदारसंघ आहे, शिवसेनेचे उमेदवार आहेत. 2019 मध्ये त्यांच्याकडे 59.7 कोटी एवढी संपत्ती होती. ती संपत्ती 2024 मध्ये 98,50,00,000 इथपर्यंत वाढलेली आहे. त्यांचाही बराच विकास झालेला दिसतो. छगन भुजबळ साहेब सगळ्यात मोठे म्हणजे वादग्रस्त व्यक्तिमत्व, जे जेलही जवळपास 2 वर्षे भोगून आले आहेत याच ईडीच्या. कारण ईडी ग्रस्त नेते म्हणून अजित पवार असतील, प्रताप सरनाईक असतील, छगन भुजबळ यांचा उल्लेख केला जातो. छगन भुजबळ साहेब ज्यांचा एनसीपी हा पक्ष आहे, येवला हा मतदारसंघ आहे, 11.38 कोटी एवढे 2019 ला होते. आता 2024 ला त्यांच्या उत्पन्नात फक्त 9 लाखाची वाढ दिसते. हे सुद्धा ऑब्जेक्शनेबल वाटतं ना, कारण ज्यांना तुम्ही म्हणजे ईडी अंतर्गत 2 वर्ष जवळपास जेल काढायला लावलेल्या. अहो त्यांच्या बायकोकडं 19 ला 16.53 कोटी एवढी संपत्ती होती. सगळ्या गोष्टीची एन्क्वायरी, अर्थात
हे NCPचे जेल बघून आलेत, काही प्रमाणात त्यांची चौकशी झालेली आहे, पण हे समाजाला समजलं पाहिजे. अजितदादा दुसरे एक वादग्रस्त नेते, पंतप्रधान मोदींनी ज्यांच्यावरती 70,000 कोटीच्या भ्रष्टाचाराचा आरोप केला होता, त्यांचं आजचं उत्पन्न जे आहे 2024 ते 45.37 कोटीचं आहे. त्यांच्या उत्पन्नात 19ची तुलना करता 10 कोटीने वाढ झालेली आहे. मित्र, अनेकांचे ही उदाहरणं सांगता येतील. ED, CBI, इन्कम टॅक्स ह्या ज्या तपास यंत्रणा आहेत, या तपास यंत्रणांनी या सगळ्या ज्यांच्या उत्पन्नात प्रचंड मोठ्या प्रमाणात आणि शंका येईल अशा पद्धतीनं जर वाढ झालेली असेल तर त्यांची EDची चौकशी, CBIची चौकशी आवश्यक आहे. त्यांची गुंतवणूक खरोच किती आहे, त्यांची उत्पन्न किती आहे, त्यांची संपत्ती किती आहे, हे सगळं समजलं पाहिजे. मी तुम्हाला सांगितलं की फॉर्म भरेपर्यंत रोख रक्कम 187 कोटी रुपये पोलिसांना जर सापडलेले असेल की जी निनावी आहे, पोलिसही लवकर त्याची माहिती सरळ सांगत नाहीत, तर एवढे सगळे जर का हे पैसे जर सापडत असतील तर या व्यक्तींनी या आपल्या पदाचा वापर केलाय काय गैरवापर केलाय हे आपल्याला शोधून काढायचं आहे. तरच त्यांना आपल्याला मतदान करता येईल का करायचं नाही याचा सुद्धा निर्णय आपल्याला भविष्यकाळात त्यांच्याविषयी घेता येईल. मित्र, माझं एकच म्हणणं आहे की हे जे काय आता ज्यांच्या संपत्तीत प्रचंड मोठ्या प्रमाणात वाढ झाल्यात, यांच्या चौकशी करून जनता मागते, यांच्या चौकशीवरून खरं खोटं काय आहे ते एकदा जनतेला समजून द्यावं. त्यांचा जो विकास झाला आहे, कारण बरेच जणांचा हे सांगत असतात, काही जण म्हणजे पानपट्टीवाले होते, काही जण रिक्षावाले होते, अशा अनेकांचा पूर्व इतिहास सांगितला जातो. मग या पार्श्वभूमीवरती याचा जो विकास झाला आहे हा खरा आहे का खोटा आहे, आणि कशा पद्धतीनं त्यांनी उद्योगातून पैसे उभा केलेत, व्यवसायातून उभा केलेत, धंद्यातून उभा केलेत, किंवा अचानकपणे झालेले ज्ञात स्रोतापेक्षा जास्त उत्पन्न आहे, हे तपासलं पाहिजे. तर ही अशा पद्धतीने तपासावी ही सर्व समाजाची मागणी आहे. मित्रो, आपला आजचा हा जो विषय आहे, हा विषय आपण त्याच्यावरती आवर्जून कमेंट करा, लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.